अमेरिका आणि इराणमध्ये शांती वार्ता अयशस्वी ठरलेली आहे। जवळपास 21 तास कालपासून ही चर्चा सुरू आहे, मात्र सध्या तरी ही शांती वार्ता अयशस्वी ठरल्याचं समजतंय। जेडी वान्स यांनी काही वेळापूर्वी सांगितलेलं आहे की अजूनही या शांती वार्तेमध्ये कुठलीही ठोस अशी उपाययोजना सुचवण्यात आली नाहीये किंवा कुठलाही ठोस असा मार्ग निघालेला नाहीये। त्यामुळे अमेरिकेचं शिष्टमंडळ आता परतणार आहे असं जेडी वान्स यांनी म्हटलेलं आहे। तर अतिशय मोठी अपडेट येते, अमेरिका आणि इराणमध्ये सुरू असलेली शांती वार्ता ही अयशस्वी ठरलेली आहे। संपूर्ण जगाचं लक्ष या शांती वार्तेकडे होतं, कारण यातून काहीतरी मार्ग निघेल अशी सगळ्यांनाच आशा होती। मात्र ज्या काही इराणच्या अटी होत्या त्या काही अमेरिकेला मान्य नाहीयेत आणि अमेरिका जे दावे करतोय, अमेरिकेकडून ज्या गोष्टी मांडल्या जातात त्याला इराणकडून ठाम विरोध होतोय। हे पाहता अमेरिका आणि इराणमध्ये शांती वार्ता निष्फळ ठरल्याचं समजतंय। त्यामुळे अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, 21 तास थेट चर्चा झालेली आहे अमेरिका आणि इराणमध्ये। पाकिस्तानच्या इस्लामाबादेत काल 21 तासांहून अधिक काळी चर्चा झाल्यानंतर अमेरिका आणि इराणमध्ये शांती वार्ता निष्फळ ठरल्याचं समजतंय। जेडी वान्स यांनी स्वतः ही माहिती दिलेली आहे। आता अमेरिकेचं शिष्टमंडळ अमेरिकेत परतणार असल्याची माहिती जेडी वान्स यांनी दिलेली आहे। अमेरिका इराणमध्ये शांती वार्ता 21 तास सुरू होती, मात्र 21 तासाच्या या दीर्घ चर्चेनंतरही कुठलाही मार्ग निघालेला नाहीये। ही शांती वार्ता पूर्णपणे निष्फळ ठरलेली आहे। त्यामुळे आता अमेरिका पुढचं पाऊल नेमकं काय उचलणार हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल। पुन्हा एकदा इराणवर हल्ल्यांची मालिका सुरू होणार का? तितक्याच ताकदीने अमेरिका आता इराणमध्ये हल्ले करणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। 2 आठवड्याचा युद्धविराम घेण्यात आलेला होता, त्यानंतर ही शांती वार्ता झालेली आहे, मात्र ही शांती वार्ता निष्फळ ठरलेली आहे आणि त्यानंतर आता युद्धाचं नेमकं काय होणार, पुढचं पाऊल अमेरिकेचं काय असणार, इराण पुढे काय करणार हे पाहणंही महत्त्वाचं असेल। या शांती वार्तेची काही पुढची फेरी होणार का हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं असेल। मात्र पाकिस्तानच्या इस्लामाबादेत झालेली शांती वार्ता निष्फळ ठरल्याचं अमेरिकेतर्फे कळवण्यात आलंय। आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे आपल्या सोबत आहेत। सोमेश, अत्यंत महत्त्वाची बातमी येते, शांती वार्ता निष्फळ ठरली आहे। निश्चितच माधवी, याविषयीचा अंदाज हा जवळपास सगळ्या जगाला होताच की इराण आणि अमेरिकेमध्ये जी शांती वार्ता पाकिस्तानात इस्लामाबादात होऊ घातली आहे ती कितपत यशस्वी ठरणार, कारण पाकिस्तानकडे विश्वासार्ह म्हणून त्या दृष्टीने पाहत नाहीत जगभरातले देश आणि अमेरिकेसाठी सोयीचा देश म्हणून पाकिस्तानामध्ये चर्चा सुरू झाली। परंतु 21 तासाच्या चर्चेनंतर आता जेडी वान्स यांनी म्हटलेलं आहे की आम्ही कोणत्याही प्रकारच्या कुठल्याही सहमतीवरती पोहोचलेलो नाही आणि त्याशिवाय यांनी म्हटलंय की इराणकडे अण्वस्त्र नाहीत या मुद्द्यावर ही जी आमची टर्म आहे ती ऍक्सेप्ट केली गेली नाही आणि त्यामुळे आता आम्ही कुठल्याही प्रकारची आमची सहमती, आमची शस्त्रसंधी झालेली नाही किंवा शांततेचा करार झालेला नाही आणि त्यामुळे आम्ही आता अमेरिकेला परत चाललेलो आहोत असं त्यांनी म्हटलंय। इराणवर आम्ही शर्त ठेवली होती की तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये न्यूक्लिअर पोझिशन म्हणजे मध्ये नसलं पाहिजे आणि ती जी आमची अट होती ती अट इराणने स्वीकारली नाही आणि त्यामुळे आम्ही आता परत चाललोय असं म्हणत अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वान्स हे आता इस्लामाबादेतून पुन्हा अमेरिकेकडे जाणार आहेत। त्यामुळे परंतु लगेच यामुळे युद्ध सुरू होईल असाही अंदाज बांधण्याचं काही कारण नाही, करायची शक्यता आहे की काही दिवस अशीच स्थिती राहील आणि नंतर पुन्हा जसं दर काही दिवसांनंतर इराणवरती अण्वस्त्र कार्यक्रम सुरू आहे किंवा अण्वस्त्र आहेत या नावाखाली अमेरिकेकडून हल्ला केला जायचा, गेल्या वर्षी झाला होता, तसं पुन्हा कधीतरी केला जाऊ शकतो। परंतु आता ठोस शांततेच्या करारापर्यंत पोहोचलेले नाहीत। सोमेश, तुम्ही सोबतच राहा। मात्र फोनवरून सध्या निवृत्त लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे सर आपल्या सोबत आहेत। ढगे सर, तुमचं स्वागत आहे। या शांती वार्तेतून काहीतरी ठोस मार्ग निघेल अशी अपेक्षा होती, मात्र ती अपेक्षा आता फोल ठरलेली आहे। शांती वार्ता निष्फळ ठरल्याची बातमी येते। अमेरिकेचं शिष्टमंडळ हे आता परत जाते, मात्र प्रश्न उपस्थित होतोय की आता पुढे काय? नक्कीच 21 तासांपेक्षा सुद्धा जास्त कालावधीसाठी ही सगळी चर्चा चालली आणि मुळातच ही चर्चा ज्यावेळेस सुरू झाली त्याच्या अगोदरची शस्त्रसंधीच तकलादू आधारावर त्या ठिकाणी आधारित होती आणि
इराण आणि अमेरिका यांच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये मतभेद होते, तरी सुद्धा अशा प्रकारची शांतता चर्चा सुरू झाली. वेगवेगळ्या प्रकारे त्यांनी चर्चा केली, परंतु त्यांच्यामधले मतभेद जे आहेत ते स्पष्टपणे पुढे आले आणि कुठे त्यांच्या दोन्ही पार्टीजमध्ये एक प्रकारे सहमती होऊ शकली नाही. आणि त्यामधला सर्वात महत्वाचा मुद्दा जो जेडी व्हान्स यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगितला की ज्या उद्दिष्टासाठी हे युद्ध सुरू केलं ते म्हणजे इराणनं न्यूक्लिअर वेपन्स अण्वस्त्र हासिल करू नये आणि त्याच न्यूक्लिअर वेपन्सशी संबंधित एनरिच युरेनियम त्याच्याशी संबंधित कुठलाही करार किंवा त्याच्याशी संबंधित कुठलीही सहमती जर इराण दाखवायला तयार नसेल तर नक्कीच अमेरिका ही चर्चा पुढे घेऊन जाऊ शकत नाही. म्हणून त्या अनुषंगानं अमेरिकेनं जे आहे इराणनं आमच्या अटी शर्ती मानल्या नाहीत म्हणून कुठल्याही डील विना या चर्चेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि कुठलाही निर्णय न होता ते अमेरिकेला परत त्या ठिकाणी जात आहेत. पण दुसरी अत्यंत महत्वाची बाब जो मूळ प्रश्न तुम्ही त्या ठिकाणी विचारला की पुढे काय, एका बाजूला ही चर्चा त्या ठिकाणी होत होती, वेगवेगळ्या प्रकारे दोन्ही पार्टीजनं प्रयत्न केला की काही डील पर्यंत आपण त्या ठिकाणी येऊ शकतो का, तर काही तास अगोदर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की ही चर्चा सफल हो का विफल हो हे युद्ध आम्हीच त्या ठिकाणी जिंकलेलो आहोत. त्याच्या एक टप्पा पुढे जाऊन अमेरिकेच्या सेंटकॉम म्हणजे सेंट्रल कमांडनं अधिकृतरित्या जाहीर केलेलं आहे की आम्ही आमचे 2 नेव्ही डिस्ट्रॉयर्स हे स्ट्रेट ऑफ हुर्मुझ मध्ये धाडलेले आहेत आणि इराणनं तिथे ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या सागरामध्ये सुरुंग पेरून ठेवलेले आहेत त्याचं डिमायनिंग करणं आणि त्याच्या माध्यमातून स्ट्रेट ऑफ होर्मुझ जे आहे खुली करणं, सुरक्षित करणं यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. इराणसाठी होर्मुझच्या सामुद्रधुनीवर संपूर्णपणे आपलं वर्चस्व हा अत्यंत त्यांच्यासाठी महत्वाचा मुद्दा आहे. तर दुसऱ्या बाजूला अमेरिकेनं जर खरोखरच अशा प्रकारचे नेव्हल डिस्ट्रॉयर्स धाडले असतील आणि डिमायनिंग करण्यासाठी तो येणाऱ्या काळामध्ये जर प्रयत्न त्या ठिकाणी करणार असेल तर नक्कीच हा संघर्ष त्या ठिकाणी वाढेल. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आता या चर्चा फिसकटल्यामुळे अमेरिकेमध्ये गेल्यानंतर जेडी व्हान्स चर्चा करतील आणि पुढे काय होईल हे त्या ठिकाणी पाहणं आवश्यक आहे. म्हणून खरोखरच ही 2 आठवडे शस्त्रसंधी त्या ठिकाणी टिकते, आणखीन याला जो आहे पॉज त्या ठिकाणी वाढतो का पुन्हा एकदा जे आहे हल्ले प्रतिहल्ले सुरू होतात हे पाहणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे. नक्कीच आता पुढचे 2 आठवडे नेमकं काय घडतंय पाहणं अत्यंत महत्वाचं असणार आहे. सर धन्यवाद या सगळ्या सविस्तर विश्लेषणासाठी, माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.